सकाळी काय झालेलं, मी कढी आणि भात केलेला आणि माझ्या हातनं कुठलीच गोष्ट कमी होत नाही जेवणाच्या बाबतीत. तर भात इतका सारा उरला तर म्हटलं मस्त असं तवा पुलाव करते म्हणजे लवकर संपेल. तर येथे भात मस्त असा सुटा करून घेतलाय आणि व्हेजिटेबल्स बघा माझ्याकडे जे होत्या ते घेतल्यात. बटाटे घेतले, गाजर घेतले, बीटरूट घेतले, टोमॅटो घेतले, लिंबू घेतले, शिमला मिरची घेतली आहे आणि कांदा घेतलाय आणि अद्रक लसणची पेस्ट. आणि मसाल्यामध्ये बघा लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी, मीठ, गरम मसाला आणि पावभाजी मसाला तर मेन आहे बरं ह्या रेसिपीचा. तर येथे एक कढई घेतली आहे कारण तव्यामध्ये बसला नसता म्हणून कढई घेतली आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 चमचा तेल घेतलं आणि तेल चांगलं गरम झालं की लागलीच त्यामध्ये जिरे, मोहरी चांगले तडतडू द्यायचे आणि चांगली तडतडले की त्यामध्ये आपल्याला बटाटे, गाजर टाकायचे. तुम्ही म्हणत असाल कांदा न टाकता तू आधीच बटाटे आणि गाजर का टाकलं? त्यामागचं हे कारण आहे, बटाटे आणि गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून चांगलं परतायचं. आधी बटाटे आणि गाजर टाकून त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची, कांदा टाकायचा आहे आणि अद्रक लसणची पेस्ट टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं परतायचं म्हणजे आपल्या कांद्याचा परत भाज्यांचा कलर थोडासा चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला लागलीच टोमॅटो आणि बीटरूट टाकायचं. बीटरूट हे खायला पौष्टिकही असतं आणि कलरही छान येतो म्हणून बीटरूट यूज करते. तर येथे मसाले घेतलेले ते टाकायचे. मसाले मस्त असं मिक्स करायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला वरतून अर्धा लिंबू पिळायचा म्हणजे छान आंबट अशी चव येते. आणि चांगलं 2 ते 1 मिनिट आपल्याला ताट झाकून ठेवायचं म्हणजे 2 मिनिट तरी ठेवा. मस्त असं तेल सुटलं की त्यामध्ये आपण जो भात कुस्करून ठेवला आहे तो टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदम मस्त असं मिक्स करायचं. मसाले एकजीव झाले पाहिजे. आणि तुम्ही देखील भात जर उरला आपल्याकडे नक्की अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जो म्हणजे स्ट्रीटवरती जो भात आपल्याला तवा पुलाव म्हणून भेटतो अगदी तशीच चव येते. तुम्हीही करून बघा आणि कमेंट करून सांगा केल्यानंतर रेसिपी कशी झाली म्हणून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा कारण माझ्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर व्हायला थोडंच बाकी आहे. तर प्लीज तुम्ही नाही का व्हिडिओ बघून तसंच न जाता जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीज बघायला भेटतील. आणि एकदम जे आपल्या घरामध्ये साहित्य असतं त्यातनंच मी काहीतरी नवीन नवीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुन्हा. बाय.